अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासनाने जो घाट घातलेला आहे तो असंवैधानिक अशा स्वरूपाचा आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा स्पेसिफिकली उल्लेख करून त्यांच्यामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय जो दिलेला आहे, अर्थात तो असंवैधानिक आहे, हा भाग वेगळा आहे। मात्र तो SC आणि STच्या संदर्भामध्ये दिलेला निर्णय महाराष्ट्र शासन फक्त अनुसूचित जातीमध्येच उपवर्गीकरण करण्याचा घाट घालत आहे। या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। ठीक आहे, समिती नेमली, परंतु या समितीने अनुसूचित जातीच्या संदर्भामधला काय अभ्यास केलेला आहे, कोणकोणत्या भागांमध्ये ते गेलेले आहेत, या लोकांमधलं मागासलेपण त्यांनी कसं ठरवलेलं आहे, याच्या संदर्भातला कोणताही अहवाल महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला नाही। यावरून असं वाटतं की या बदर आयोगाने आपला जो अहवाल तयार केलेला आहे तो एखाद्या AC रूममध्ये बसून एकट्यानेच तयार केलेला आहे की काय, असं त्याचं आपलं स्वरूप जे आहे ते दिसून येत आहे। तेव्हा महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिल्याने बदर आयोगाचा अहवाल काय आहे तो प्रकाशित करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत ते मांडावेत, आणि हा जो उपवर्गीकरणाचा निर्णय आहे तो मुळातच असंवैधानिक असल्याकारणाने महाराष्ट्र शासनाने संवैधानिक भूमिका निभावून हे उपवर्गीकरण थांबवावं अशी माझी एक इच्छा या अनुषंगाने आहे। दुसरा मुद्दा असा आहे की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यामागे शासनाचा जो निर्णय आहे तो या अनुसूचित जातीमध्ये ज्या एकूण 58 जाती आहे किंवा 59 जाती आहे त्या जातींचं कल्याण व्हावं हा अजिबात उद्देश नाही। उलट या जातीच्या अनुषंगाने आपल्याला कमीत कमी नुकसान कसं करणे किंवा त्यांचं जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल याच संदर्भातला भूमिका महाराष्ट्र शासनाची जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। याला जो बळी पडत आहे, हा अनुसूचित जातीतला जो वर्ग आहे हा बळी पडत आहे। त्याला फक्त या अनुसूचित जातीमधला पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा नवबौद्ध हाच टार्गेट त्याला दिसत आहे, तो करत आहे। परंतु या अनुसूचित जातीमधल्या या पूर्वाश्रमीच्या महाराचा काय विकास झालेला आहे, तो कशामुळे विकास झालेला आहे हा भाग आपण बाजूला ठेवूया। त्याची प्रगती झालेली आहे, नाही असं नाही, ते नाकारण्याचं काहीच कारण नाही, ती आनंदाचीच गोष्ट आहे। आणि तुम्ही तुमची प्रगती करू शकले नाही त्याला काही ही जमात काही त्याला कारणीभूत नाही आहे। त्यांनी काही तुम्हाला शाळेमध्ये जाऊ नका म्हणून रोखलेलं नाही आहे किंवा तुम्ही नोकऱ्यांमध्ये लागू नका म्हणून काही यांनी रोखलेलं नाही आहे। तुम्हीच शिक्षण घेतलं नाही, तुम्हीच नोकऱ्यांमध्ये गेले नाहीत, त्याच्यामुळे तुमचा विकास झालेला नाही आहे, तर त्याला जबाबदार तुम्हीच आहेत। परंतु तुम्ही म्हणत आहेत की हा पूर्वाश्रमीचा महार याच्यामुळे आमचा विकास झालेला नाही, असं जरी आपण काही प्रमाणामध्ये गृहीत जरी धरलं तरीसुद्धा हा तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीला 15% आरक्षण आहे। उद्या या जातीमध्ये उपवर्गीकरण केल्याच्या नंतर एखाद्या जातीच्या वाट्याला 2% आरक्षण आलं तर त्याला 13% आरक्षणाला मुकावं लागणार आहे। तेव्हा हा जो आपला लॉस होणार आहे हा या वर्गाने ओळखला पाहिजे। या अनुसूचित जातीमध्ये महार समाजाचा पूर्वाश्रमीचा महाराण्याचा बौद्ध विरुद्ध बाकीच्या जाती असा संघर्ष जरी निर्माण झालेला असला तरीसुद्धा या समाजाने म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार समाजाने या दुसऱ्या जातीच्या लोकांच्या विरोधामध्ये आपली भूमिका घेतलेली नाही। हे त्यांचं अज्ञान आहे। त्यांना संवैधानिक तरतुदी काय आहेत, न्यायालयाचे निर्देश काय आहेत, आरक्षण हा मुद्दा काय आहे ह्या गोष्टी माहिती आहे, परंतु हा समाज याच्यापासून दूर राहिला कारणाने त्याला आपला विकास करून घेता आलेला नाही। या समाजाला माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही संवैधानिक भूमिका आरक्षणाच्या अनुषंगाने काय आहे, न्यायालयांचे निर्देश वेळोवेळी काय त्या अनुषंगाने आलेले आहे, आरक्षणाच्या अनुषंगाने आपण किती फायदा घेतलेला आहे आणि हे आरक्षण महाराष्ट्र शासन खाजगीकरणाच्या नावाखाली कसं नष्ट करत आहे याचा जर अभ्यास केला तर आपण या अनुषंगाने काही निर्णायक भूमिका घेऊ शकाल असं मला या ठिकाणी या समाजाला सुचवायचं वाटतं। धन्यवाद।